कोणी पुण्यावरून, कोणी मुंबईवरून, कोणी कुवेतवरून, दुबईवरून सगळीकडून मॅच पाहतायत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कोणी रोह्याचे असतील, कोणी मुरुडचे असतील, कोणी चला कॅप्टन कल्पेश, चला टॉस करून घ्यायचं. तुषार कदम साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. पेठ विरुद्ध पोलादपूर. बागाडचे ख्यातनाम उद्योजक क्रिकेट प्रेमी तुषार कदम साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. काल राजेश कदम साहेबांना आपण पाहिलं, आज तुषार कदम साहेब इकडे आलेले आहेत. आणि टॉस कोणी जिंकलाय? चला निर्णय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वसीमबाई फॅन क्लब इंडिया मानकोट पोलादपूर टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने निघाली आहे. धन्यवाद तुषार कदम साहेब. शुभम जाधव आणि आदिल गजगे दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. A1 निजामपूरची स्पर्धा 29व्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आलेली आहे आणि 29व्या पर्वातील महत्त्वाची मॅच महाड विरुद्ध मानगाव, किशोर तात्या मालुसरे विरुद्ध अफजलभाई मेमन अशी ही लढत पाहायला मिळते. शुभम जाधव विरुद्ध योगेश पेनकर अशी ही लढत पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. आणि आता कोण जिंकणार, कारण मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता पाहायला मिळते, ती म्हणजे 55. विकेट टेकर बॉलर मयूर वाघमारे, देवत पनवेल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मानगावचा हिटमॅन, मानगावचा सुपरस्टार शुभम जाधव बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. दोन्ही टीम जबरदस्त आहे, लावा ताकद. अतिशय सुंदर आयोजन आहे. पोटफोडे सर मात्र या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. मॅच होते दुसऱ्या डावामध्ये सुरू. पहिलाच बॉल फटका फसलाय, बॉल हवेत. ओ पहिल्या डावात सुद्धा तेच पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर योगेश पेनकर यांची कॅच सुटली. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला शुभम जाधव यांची कॅच सुटली आहे. एक शुभम जाधव यांच्या बॉलिंगवर सुटली होती आणि आता शुभम जाधव यांची सुटली आहे. मयूर आहेत तिकडे बॉलिंगसाठी. जे क्रिकेट प्रेमी कुवेतमधून मॅच पाहत आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. सुरतवरून पाहत आहेत त्यांचं सुद्धा, मुंबईवरून पाहत आहेत त्यांचंही सुद्धा, रायगडच्या कानाकोपऱ्यातून त्यांचं सुद्धा. अप्पर कट केलाय, पॉईंटच्या डोक्यावरून खेळला यावेळेला. फटका चांगला आहे आणि जातोय तो सीमा रेषा पार. 4 चौकार. आपापली जागा घ्यायची आहे, कारण इकडल्या लाईनमनची चर्चा आहे आणि कॅमेरामनला पहिलंच सांगितलंय हे सगळे लाईनमन कॅमेरामध्ये आले पाहिजेत, सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपापली जागा घ्यायची लगेच. जेवढं चांगलं काम करणार त्या सगळ्यांना तेवढा डान्स करायला मिळणार आणि ट्रॉफी सुद्धा मिळणार आहे. हरकत नाही, पडद्याच्या पलीकडे थोडंसं सावलीत बसलात तरी चालेल.
सर मानगावचे सुद्धा बरेचसे क्रिकेट प्रेमी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. जबत मॅचच्या दिशेने मयूर वाघमारे कमबॅक करतील का? कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. ओहो, पुन्हा एकदा तेच बॉल उसळी, त्याचा फायदा आणि बंदुकीतून गोळी मारावी ना असा हा फटका मारलाय. 4 पॉइंटला चौकार. दिल गजगे चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येताना पाहिला मिळाला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार. 9 रन झालेत, 55 करायचे आहेत. महत्वाची मॅच, सुपर डुपर हिट मुकाबला. मानगाव विरुद्ध महाड, वैष्णव 11 विरुद्ध अफजल 11. अफजलभाई मेमन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर किशोर तात्या मालुसरे. 2 क्रिकेट प्रेमींमधील ही मॅच आहे. पुन्हा एकदा तेच दिशा पॉइंटलाच आहे. निघालाय बॉल सीमारेच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय. आदिल गजगे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉलवर चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र तिकडे फिल्डर तैनात केलाय. प्रत्येक तालुक्यातून मॅचचा आनंद घेतला जातोय. रायगड जिल्ह्यातून, रत्नागिरी जिल्ह्यातून बानकोटची मॅच लागली आहे. बानकोटचे चाहते मॅचचा आनंद घेत आहेत. वसीमभाईंना खूप साऱ्या मात्र या ठिकाणी बानकोटकर सुद्धा त्या टीमला शुभेच्छा देत आहेत. हो, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल उसळी. नो बॉल. धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल. आता 13 वर जाते. काय सुरुवात केली आहे जबरदस्त. शुभम जाधव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आदिल गजगे ही जोडी माणगावसाठी सुपर डुपर हिट मुकाबला. माणगाव विरुद्ध महाड, योगेश पेनकर विरुद्ध शुभम जाधव, अफजलभाई मेमन विरुद्ध किशोर तात्या मालुसरे. यावेळेला समोर उडवलाय बॉल. शुभमची स्ट्रेंथ वेगळीच आहे आणि या बॉलला फेकून दिलंय. माणगावच्या हिटमॅनने हिट केलंय. सिक्सर. दोन्ही तालुके जबरदस्त आहेत. एका तालुक्याला बाजूला जर पाहिलं तर काळ नदी आहे, एका बाजूला सावित्री नदी आहे आणि दोन्ही तालुके महत्वाचे आणि दोन्ही तालुक्या मुंबई गोवा महामार्गाच्या महामार्गावरच आहेत. अशी महत्वाची गावं आहेत. आणि पोलादपूर सुद्धा आता खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्या ओव्हरमध्ये रन झालेले आहेत त्या 19. काय जबरदस्त स्टार्ट केली आहे, परंतु कमबॅक होऊ शकतं आणि तसे गोलंदाज आहेत. महाडने योगेश पेनकर यांनी आपला हुकमाचं अस्त्र बाहेर काढलाय. जयेश खैरकर नावाचं रायगड प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा जिंकणारा हा जबरदस्त गोलंदाज जयेश खैरकर. पाहूया. परंतु आदिल गजगे चांगले बॅटर आहेत. यावेळेला सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे. रन घेतली गेली आहे, फेकी केली गेली आहे, परंतु 1 रन मिळणार आहे. धावसंख्या आता गेली आहे 20 वर. अजूनही पाहिजे या मॅचला जिंकण्यासाठी 35. 17 बॉलमध्ये 35 पाहिजेत. कट टू कट मॅच, कट टू कट फाईट. जबरदस्त मुकाबला. ज्याने ही मॅच नाही पाहिली त्यांनी काय पाहिलं नाही असं म्हणावं लागेल. या एव्हनला जे यूट्यूबला मॅच पाहतायत त्यांनी सुद्धा या मॅचचा आनंद घ्या. यानंतर सुद्धा पेठ विरुद्ध
पोलादपूर अशी लढत असणार आहे. रोहा टीम ऑलरेडी जिंकलेली आहे. जयचा हा बॉल टोलावलाय. हिटमॅनने पुन्हा एकदा हिट केलाय. जबरदस्त पॉवर येतोय, सिक्सर. चांगला स्ट्रोक आलाय. धावसंख्या पुढे गेलेली आहे. आता 26 धावा धाव फलकावर. महत्वाच्या मॅचेस आता बाकी आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल येतोय. समीकरण बदलत आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 26 झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 29 पाहिजेत. 15 बॉल बाकी आहेत. 29 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. कट टू कट मॅच आहे. जयेश खैरकर देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. चांगले बॉल त्यांच्याकडे सुद्धा आहेत. मानगावचा हिटमॅन बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. शुभम जाधव, परंतु महाडचे जयेश यांची चर्चा सुद्धा सातत्याने आपण पाहतो. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर हो, चांगले प्रयत्न केले परंतु कॅच नाही झाली आहे. एक रन कंप्लीट केलाय. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी रन सुद्धा कंप्लीट. स्कोर पुढे गेलाय 28. दुसरी ओव्हर सुरू आहे. 27 अजूनही पाहिजेत. जयेश खैरकर, शुभम जाधव. यावेळेला वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळलाय. कडक मारलाय आणि फिल्डरलाही तो काही अडवता आलेला नाहीये. सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक कडक फटका, पॉवरफुल फटका. 4. याही वेळेला ताकदवर फटका समोरच्या दिशेने फेकून दिलाय प्रेक्षकांमध्ये. मानगावचे हिटमॅन शुभम जाधव यांच्या बॅटमधून सिक्सर. स्कोर जर पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 38. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे. 17. 12 बॉल 17. मॅच संपलेली नाहीये. एक चांगली ओव्हर मॅच मध्ये आणेल. गणेश गिरी आता यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी येत आहेत. अनिकेत, अनिकेत चव्हाण आयकॉन म्हणून खेळतायत. माझ्या मते तेलंगणाचे खेळाडू आहेत हे. मॅच संपलेली नाहीये. युवा टॅलेंटेड खेळाडू. शम्स 11 तेलंगणाची स्पर्धा आठवते ज्यावेळेला हा खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत चव्हाण. पहिला बॉल पाठीमागे खेळलाय. गॅपमध्ये जाईल का? निघालाय. रेस लागली आहे. बऱ्याच दूरवरून प्रयत्न करतायत परंतु बॉल थोडासा वेग कमी झाला आणि जिकडे असं वाटत होतं सीमारेषेच्या दिशेने निघालाय ना, थोडासा वेग तिकडे थोडासा उंचवटा होता त्याच्यावर तो कमी झालाय.
रायगड जिल्ह्यात ज्या स्पर्धेच्या ज्या टीमच्या नावाची चर्चा डंका पाहायला मिळतो असा पेठ संघ इकडे दाखल झालेला आहे. रातो के कातील, परंतु दिवसा सुद्धा तेवढाच चांगला परफॉर्मन्स करतात. बॅकफुटला गेले. आदिल गजगेने मात्र एक बाजू लावून धरली आहे. पॉईंटच्या दिशेवर सातत्याने फोकस केले त्यांनी आणि तिकडे आणि त्यांच्यासाठी एक फिल्डिंग सुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीने पॉईंट जवळ नाही ठेवलाय, डीपला ठेवलाय. स्कोर 10 बॉलमध्ये 14. मॅच अजूनही संपलेली नाहीये. काही डॉट बॉल, काही विकेट मॅच मध्ये महाडलाही आणतील, परंतु दुसऱ्या बाजूला माणगाव ऐकायला तयार नाहीये. माणगाव ऐकायला तयार नाहीये आणि महाड हार मानायला तयार नाहीये. जवळ मॅचच्या दिशेने चांगला बॉल टाकलाय. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल मॅच मध्ये आणेल महाडला सुद्धा. महाड की मानगाव, मानगाव की महाड, अफजल भाई की किशोर तात्या, किशोर तात्या की अफजल भाई, योगेश पेनकर की शुभम जाधव, मानगाव की महाड. ओ हाई बॉल चांगला होता. पुल करण्याचा प्रयत्न तेवढा यशस्वी नाही झालाय. रोहित देसाई तिकडे आलेले आहेत. थ्रो केला जातोय तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. वा अनिकेत, मॅच बनवायला सुरुवात केली आहे. पहिल्या 4 बॉलवर 4च रन त्यांनी दिलेले आहेत. 8 बॉल 13. मानगाव महाड म्हटलं तर एक चांगली मॅच पाहायला मिळणार म्हणजे मिळणार, तेच आता पाहायला मिळत आहे. फायनलच्या अगोदरची फायनल सध्या आपण पाहतोय या तप्त आणि कडक उन्हामध्ये. याही वेलापूल करण्याचा प्रयत्न. अनिकेत चव्हाणला या टीम मध्ये आयकॉन का घेतलं गेलेलं आहे त्याचं उत्तर त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे. चांगली बॉलिंग केली आहे. 7-12. काय या दोन टीमची मॅचची चर्चा होते. महाड मानगाव का मॅच कब है नाही अब है, चालू आहे. याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे पुन्हा फिल्डर आले. रोहित देसाई होते, थ्रो करतायत आणि काय बॉलिंग केली यार. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 12 मध्ये 17 पाहिजे होते. या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 6 रन दिलेत आणि मॅचला ऑन ठेवलंय. ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. ही मॅच महाडला सुद्धा जाऊ शकते. ही मॅच जर पाहिलं तर आता याला सुद्धा जाऊ शकते, मानगावला सुद्धा जाऊ शकते. पाहूया मॅच कशी जाणार. यस, सोनारवाडी रायगड मार्गे महाडला जाणार की कोस्त्या मार्गे मानगावला जाणार, तेच आम्ही इकडे वाट पाहतोय. बरोबर आहे ना. कुठेही जाऊ दे, आपल्याला जाधव साहेब आनंद पाहिजे. चला, कडक मॅच चालली आहे. 6 बॉलमध्ये 11ची आवश्यकता. सुपर डुपर हिट मुकाबला. प्रेक्षक सुद्धा या कडक आणि तप्त उन्हामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनाही माहित आहे ही फायनलच्या अगोदरची फायनल आहे. निकाल काय लागणार आहे तो आत्ताच लागणार आहे. हो काय मारलाय. आ रा 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 खतरनाक. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. काय जबरदस्त मानगावचा हिट मॅन. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल 5ची आवश्यकता. या मैदानात अशाही मॅचेस रंगताना मी पाहिल्यात. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये आणेल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. फिल्डर तिकडे पोहोचतायत. रोहित आलेत, फेकी करतील आणि जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट झालेले आहेत. 13 बॉलवर 35 धावांची आतापर्यंत खेळी केली आहे शुभम जाधव यांनी. आणि इकडे
अजूनही मात्र बॉल बाकी आहेत, ते 4 रन करायचे आहेत, ते 3. सगळ्या खेळाडूंना आमची विनंती आहे, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, कोणालाही पाणी हवं असेल कोणत्याही वेळी लगेच कमिटीला सांगायचं आहे. ऊन जास्त आहे त्याच्यामुळे आम्हाला कळवा, आम्ही लगेच पाणी तिथपर्यंत पोहोचू. हा, पाण्यासाठी इकडे काही बंधन नाहीये, ज्या वेळेला पाहिजे आम्हाला कळवा, लगेच पाठवू. हो, इकडे चांगला बॉल पाहिला मिळतो आणि या स्टंपच्या समोर सापडले. रिव्ह्यू नाही आहे आणि विकेट आली आहे. मॅच अगदी आता ऑन पाहायला मिळते. मोक्याच्या क्षणी LBW ची विकेट आणि आता जर पाहिलं तर इकडे बॉल बाकी आहे 3 आणि 3 मध्ये पाहिजे 3. मॅच चांगलीच रंगात आलेली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आली आहे. त्याच्यामुळे आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार? महाड पुन्हा एकदा मॅचमध्ये येणार का? परंतु शुभम जाधवने केलेली बॅटिंग काय लाजबाब होती. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग दाखवली आहे या माणगावच्या हिटमॅनने म्हणजे शुभम जाधव यांनी. 14 बॉलमध्ये 35 ची अप्रतिम खेळी.